चुकी केली परंतु बॅकअप चांगलं राहिलं. धक्का क्रमांक पहिला फलंदाज परेश बागच्या डगआउट. मोठी विकेट मिळते टीम श्री सोमजाई शेनवई या संघाला. पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केली मनीष देशमुखनं. पहिलाच बॉल ओव्हर पिच लॉफ्ट केला. त्यानंतर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. त्यानंतर बॅकअप चांगलं राहिलं. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा चांगला सेल त्यानं मैदानाच्या आतमध्ये टिपला. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या पहिला बॉल वरती सफलता प्राप्त केली टीम श्री सोमजाई शेनवईच्या मनीष देशमुख या गोलंदाजानं. परेश बाद झाले. परेश बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेले जितेश आपल्याला पाहायला मिळतात. जितेश मळेकर अर्थातच जितू मळेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती तो सध्याच्या घडीला बॅटिंग साठी आला. त्याच्या साथीला ओम धासाडे ही अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय भवानी खारगाव विपक्ष लढत असताना सोमजाई शेनवई या दोन संघादरम्यानचं हे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. हॅलो चिक हॅलो हॅलो. षटकातील हा दुसरा बॉल. पहिला बॉल वरती विकेट प्राप्त केली मनीषनं. दुसरा बॉल बॅटिंग मार्क वरती जितू मळेकर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील टीम जय भवानी खारगाव या संघाच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला. डॉट बॉलचा इशारा ऍज ऑफिशियल अंपायरांच्या माध्यमातून येतोय. डॉट बॉलच्या इशाऱ्यात स्कोर कार्ड थांबेल. स्कोर कार्ड वरती कोणतीही धाव अद्याप पाहायला मिळत नाही. वर्चस्व पाहायला मिळते मनीष देशमुखचं पहिला मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली टीम नंदराज 11 संघाकडून. परंतु उत्तरार्धामध्ये विघ्नेश शेटे वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मृत घोषित चेंडू केला गेला. रनवेवरती दाखल झाल्यानंतर थोडंसं बिघाडाला पुरेशा नवाना गोलंदाजी करण्यासाठी मनीष देशमुख दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. मी तुषार कांबळे आणि निखिल शेराल यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. यावेळी 6 बॉल इथे मात्र दिशा चुकल्या. बॅटबॉलचा इशारा येतोय. बॅटबॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड पुढे सरसावेल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. एक धावा फलकावरती आल्यात. पहिली विकेट परेश मळेकर बाद होत असताना आपण पाहिले. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ते राहिले. त्यानंतर जितू मळेकर बॅटिंग साठी आलेत. एक बॉल फेस केला. अजून एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाही. पहिला 2 बॉलचा खेळ संपला. 1 धाव फलकावरती आहे. डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेला मोठा फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. जितू मळेकरच्या बॅटमधनं क्लासिकल चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. डान्सिंग डाऊन द विकेट बॉलला फॉलो केलं. त्यानंतर समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आवाक्याच्या बाहेर राहिला. त्यानंतर बॉल सीमारेषा पार चौकार येत असताना आपण पाहिला. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या गडावरती 1 गडाच्या मोबदल्यामध्ये. हाफ ट्रॅकर पुनश्च पद्धत झाली. त्याचा वापर केला परंतु बॅट बॉलचा संपर्क होत नाही. या गोलंदाज मनीषनं पाहिलं हेरलं आणि त्यानंतर बॅकअप द लेन गोलंदाजी केली. अनएक्सेप्टेड बाउन्स या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणार हा बॉल डॉट बॉल घोषित केला गेला. पहिल्या 4 बॉल मध्ये 5 धावा या धावफलकावरती आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय भवानी खारगाव हा संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल शपलून अडपा पाटलोन सेटला खेळत होता. बॅट्समॅन बॉलचा संपर्क होत नाही. यष्टीरक्षक बॉल वरती आले परंतु हिट होऊ शकला नाही. लेग बायचा इशारा आला. लेग बायच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड 1 च्या मदतीने पुढे सरसावतोय. स्कोर कार्ड वरती धावा 6 या आकड्यावरती पहिल्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी चौकाराला. त्यानंतर असं वाटलं होतं की इथून धावा खूप साऱ्या पाहायला मिळतील टीम जय भवानी खारगाव या संघाच्या माध्यमातून. परंतु लगेचच पुढच्या बॉल वरती कमबॅक सुद्धा गोलंदाज मनीष देशमुख यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या 5 बॉल मध्ये 6 धावा या धावफलकावरती आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या घडीला ओम धासाडे या षटकामध्ये प्रथमताच ऑन स्ट्राइक पहिला बॉल फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आघाडीला त्या बॅटिंग साठी आलेत. अगदी जर एकंदरीत विचार केला ना तर अगदी डीप मध्ये बॅटिंग लाईनअप आहे टीम जय भवानी खारगाव या संघाकडे सुद्धा.
यावेळी स्लोवर वन गतीमध्ये केलं परिवर्तन. तदनंतर बॅकफुटला जात असताना हलक्या तर स्टेअर केलं जिथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती विनय येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. एक सिंगल या बॉलवरती आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा संख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा या धाव फलकावरती आहेत. पहिला ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलं. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 7 या कड्यावरती पाहायला मिळते जिथे मनीष देशमुखला पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहिलं. चला विनंती करूयात लगेचच दुसऱ्याही ओव्हरला पण सुरुवात करूयात. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही आहे. एकंदरीत जर आपण ही मॅच पाहिली तर या रात्रीमधील 7वी मॅच आपल्या भेटीला आली. अजून सुद्धा आपल्याला तब्बल 5 मॅच इथून कंप्लीट करायच्यात. घड्याळामध्ये एकंदरीत जर विचार केला तर 1:30 वाजून सुद्धा गेला आणि अजून आपल्याला या रात्रीमध्ये तब्बल 5 मॅच कंप्लीट करायच्यात. षटक क्रमांक दुसरं तळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. टीम श्री सोमजाई शेनवई या संघाच्या माध्यमातून निकेश अर्थातच निकू देशमुख गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक वेगवान गोलंदाज तर निकेश सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये निकू देशमुख याला मात्र मथुरची उपा सातत्याने दिली जाते. सध्याच्या घडीला तो मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये आज बॉलर म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. एक नामांकित ऑलराऊंडर बॅटिंग करत असताना खूप साऱ्या टुर्नामेंट मध्ये प्रभावित करून सोडलं. या मॅच मध्ये सध्याच्या घडीला गोलंदाजी करतात. दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना पहिला बॉल हाफ ट्रॅकर आणि बॅटनं ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आलेत. अडवतील फेकतील तत्वर धावा अर्जित करण्यात आल्यात. या 2-2च्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये जिथे एका बाजूला टीम जय भवानी खारगाव विपक्ष लढत असताना सोमजाई शेनवाई या 2 संघादरम्यानचं हे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पहिलं षटक मनीष देशमुख हाताळलं. नंतर निकू देशमुख गोलंदाजी झाले. पहिला बॉलवरती दुहेरी धाव त्याने मैदानाच्या आतमध्ये खर्च केली आहे. यावेळी 6 बॉल टप्पा पडला. नंतर वेगानं निघून गेला. यष्टीरक्षकाचा अवैध घेण्यात आला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये बारक्या आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी बारक्याच्या सुद्धा माध्यमातून आज विकेट कव्हर म्हणून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. दुसरा बॉल डॉट आला. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्डवरती धावा 9 या आकड्यावरती पाहायला मिळतात. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी जर विचार केला तर 6.75च्या मदतीनं सध्याच्या घडीला स्कोर कार्ड पाहायला मिळतं. टीम जय भवानी खारगाव या संघाचं जिथे बॅटिंग मार्कवरती ऑन स्ट्राईक ओम धासाडे हे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर बोल शपलून ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मध्ये बॉल अलोन द कार्पेट ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आला. चांगले प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. तत्पूर्वी 3 धावा इथे सहजरित्या अर्षित सुद्धा करण्यात आल्यात. या 3 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये लगावण्यात येतात. जिथे टीम श्री सोमजाई शेनवई षटक क्रमांक दुसरं निकोतळत असताना पहिल्या 3 बॉल मध्ये 5 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी एकंदरीत जर विचार केला तर निकू देशमुख यांच्या माध्यमातून प्रमोट केला. आज गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्द केलं. पहिल्या 3 मध्ये 5 धावा त्याने खर्च केल्या. तिथून मैदानाच्या आतमध्ये कमबॅक सुद्धा करावा लागणार आहे. 12 धावा धाव फलकावरती आहेत. आडबा बॅटनं ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा तद्वर अर्षित करण्यात आल्यात. 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 14 या आकड्यावरती. 14 धावा धाव फलकावरती. त्या षटकामध्ये तब्बल 4 बॉल मध्ये 7 धावा जमा केल्या. जिथे जितू मळेकर बॅटिंग करत असताना 5 बॉल मध्ये 6 धावा या जितूच्या बॅट मधून आल्या. त्याच्या साथीला ओम दासाडे बॅटिंग करतायत. ओमच्या बॅट मधून 4 बॉल मध्ये 6 धावा सुद्धा आल्यात. त्यामुळे स्विच हिट देखना फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून चाललाय. 1 माऊ सीमा रेषा पार येतोय आज चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता निको राऊंड द विकेट गोलंदाजीला आले. त्यानंतर आधीच मनसुबा बनवला स्विच हिट खेळायचं. त्यानंतर देखना फटका एक्झिक्यूट केला. बॉल निघून गेलाय. 1 माऊ सीमा रेषा पार आलाय आज चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड फ्लाय झाले. स्कोर कार्ड वरती धावा 18 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून सुद्धा या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या अगदी चारी बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संलग्न असलेले
सर्व संघ या क्रीडांगणावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल, हाफ ट्रॅकर बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा होता बादशाह रडार मध्ये. बॉल आला नाही. या षटक क्रमांक दुसरं इथे संपुष्टात आलाय. पहिल्या 12 बॉलचा खेळ. पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये जिथे बॅटिंग करत असताना ओम दासडे आणि त्याच्या साथीला जितू मळेकर हे दोन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 2 मध्ये निकू देशमुखने धावा खर्च केल्या 11. पहिल्या षटकामध्ये मनीषने धावा खर्च केल्या होत्या 7. अशा एकंदरीत 18 धावा या पहिल्या 2 षटकामध्ये जमा केल्या टीम जय भवानी खारगाव या संघानं. पुन्हा षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मनीष देशमुख ज्या मनीषनं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं. अवघ्या 7 धावा खर्च केल्या. एक गडी त्यानं बाद केला. तोच मनीष पुन्हा गोलंदाज मागवरती षटक क्रमांक 3 मध्ये टीम श्री सोमजाई शेनवई या संघाच्या माध्यमातून दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. या वेळेकडे लक्ष असणं खूप सारं गरजेचं असणार. पहिली 2 षटकं संपवण्यासाठी तब्बल 9 मिनिटांचा कालावधी आपण खर्च केला. षटक क्रमांक 3 मनीष देशमुख गोलंदाज मागवरती दाखल झालेत. षटकातील हा पहिला बॉल हाफ ट्रॅकर अडबा बॅटनं सेटला खेळला. फटका फसला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. टिपला झेल धक्का बसेल टीम जय भवानी खारगाव या संघाला. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ओव्हर द विकेट गोलंदाजीला दाखल झालेले मनीष चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. हाफ ट्रॅकर बॉल होता. शपल बरेचसे झाले. त्यानंतर आडबा बॅटनं सेटला फटका एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेग रिजनला प्रशांत बॉल वरती आले. त्यानं टिपलाय यशस्वीरित्या झेल धक्का क्रमांक 2. टीम जय भवानी खारगाव या संघाला सध्याच्या घडीला बाद होत असताना आपण फलंदाज पाहिलेत. ओम धासाडे त्याच्या बॅटमधनं 5 बॉल मध्ये 6 धावा आलेल्या आपण पाहिल्यात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. अंकित अंबिलकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाले. डावकुरी आताचे हे फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. डावकुरी आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. क्षेत्ररक्षणाची विभरचना बदलली आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात. डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक तट्या चौकाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातीला दुसरा बॉल मनीष देशमुख गोलंदाज मागवरती दाखल. खोलवर टप्प्याचा हा बॉल एस्टॅनचा वेट यू मिस आय विल बट डेफिनेट हिट फर्निचर डिस्ट्रॉय धक्का बसेल टीम जय भवानी खारगाव संघाला. फलंदाज बाद. ड्रीम्सcricket.in या वाहिनीच्या माध्यमातून आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. बॅट्समन शफल झाले. त्यानंतर खोलवर टप्प्याचा बॉल मनीषनं हाताळला. त्यानंतर एस्टॅनचा वेध घेत असताना हा बॉल आपण पाहिला. धक्का बसला टीम जय भवानी खारगाव संघाला. अंकित अंबिलकर हे फलंदाज एक बॉल फेस करत असताना 0 या धावसंख्येवरती अर्थातच गोल्डन डकचा शिकार ठरत असताना आपण पाहिलेत. 18 या कडावरती हा 3रा धक्का जय भवानी खारगाव या संघाला. जिथे षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना मनीष देशमुख आपल्याला पाहायला मिळतात. पहिला 2 बॉल वरती 2 महत्वाच्या विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी मोहित चला स्पीडअप घ्या बॅट्समन. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. मोहित तानपाटील हे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेत. इनॅट नंबर 6व्या क्रमांकाचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाला. हॅट्रिकचा हा बॉल हा 5वा गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे मनीष देशमुख. समोरच्या दिशेनं देखना फटका एक्झिक्यूट केला. क्रिकेटचा हा प्रॉपरिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मोहितच्या बॅटमधनं हलक्या हातानं स्टेअर केलं. जिथे अलॉंग द कार्पेट डीप मध्ये प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक जोवर अडवतील फेकतील त्यावर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या प्राप्त केले गेला. पहिले 2 बॅट्समन एकंदरीत जर विचार केला ना तर आडवा बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या वेळेस बॅट्समन मोहित मैदानाच्या आतमध्ये आले ना प्रॉपरिंग क्रिकेटिंग शॉट आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि हलक्या हातानं स्टेअर केलं. एक सिंगल त्या बॉलवरती त्यानं प्राप्त केली आहे. इथून खेळण्याची संधी निर्माण करून दिली आहे. तो सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय ना जितू मळेकर तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चौकाराच्या मदतीने तो सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. एक देखना फटका स्विच हिटचा फटका त्याच्या बॅटमधून सुद्धा आलाय. 7 बॉल 10 धावसंख्येवरती सध्याच्या घडीला तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय.
षटकातील पुढचा बॉल मनीष देशमुख राटम ओव्हर द विकेट व समोरच्या दिशेला देखना फटका क्लासिकल अंदाजामध्ये हा देखना फटका एक्झिक्यूट केलाय जितू मळेकरचा हा क्लास दाखवणारा स्ट्रोक बॉल सीमारेषा पार येतोय हा षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता सफल झाले तदनंतर समोरच्या दिशेला देखना फटका मनगटातील एक ताकदीचा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला 6 धावा या बॉल वरती आल्या 6 धावेच्या मदतीनं स्कोरकार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 या कडावरती 25 धावा धाव फलकावरती आहेत आणखीन एक वेगवान बॉल गोल्डन स्पॉट वरती टप्पा पिच झाला तदनंतर वेगाने बॉल निघून गेला यष्टिरक्षकाचा वेध घेण्यात आला डॉट बॉलचा इशारा येईल डॉट बॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोरकार्ड थांबेल स्कोरकार्डवरती धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धाव फलकावरती आहेत या षटकातील हा शेवटचा बॉल शेष असणार आहे चांगली गोलंदाजी टीम असे समजा शिनवैया संघाच्या माध्यमातून षटकार आल्यानंतर मनीष देशमुखने मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलाय वेगवान हा बॉल हलक्यातून स्टेअर केला जिथे क्षेत्ररक्षक गणेश बॉल वरती आलेत अडवतील फेकतील तत्वर एक सिंगल इथे सहजरित्या अर्चित करण्यात आले षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात येतोय पहिल्या 18 बॉलचा खेळ 18 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोरकार्ड वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 25 या आकड्यावरती 3 26 या आकड्यावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये जिथे मनीष देशमुखचा हा दुसरा स्पेस संपलाय ज्याने 12 बॉल मध्ये 14 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या तत्पूर्वी आपण टॉस साठी विनंती करूया टीम आरे खुर्द विपक्ष लढत असताना लांडर या दोन्ही टीमला विनंती असणार आहे की आपण इनिंगच्या मधल्या ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं टॉस साठी येत असताना आपली प्लेइंग 11ची लिस्ट सोबत असणं गरजेचं असणार आहे निखिल शेलार आणि तुषार कांबळे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन अजिंक्य सुटे आणि सागर सोनी यांच्याकडे संपर्क साधायचा चला लगेचच या महत्वाचं काम आपल्याकडे बाकी आहे पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला 18 बॉल मध्ये स्कोरकार्ड वरती धावा या 26 आकड्यावरती पाहायला मिळतात पहिलं षटक मनीष नातळला 7 धावा खर्च केल्या त्यानंतर निकू देशमुख गोलंदाजीला 11 धावा त्याने खर्च केल्या पुन्हा मनीषने आपण पाहिलं मनीषने मात्र 8 धावा तिसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या यावेळेस गोलंदाज मार्कवरती विनय आपल्याला पाहायला मिळतात टप्पा पडला त्यानंतर बरचसं वळण बॉलला प्राप्त केलं यष्टिरक्षकाचा वेध घेणारा हा बॉल निर्धाव घोषित केला गेला डॉट बॉलच्या मदतीने स्कोरकार्ड थांबतोय स्कोरकार्डवरती धावा संख्या 26 या आकड्यावरची सिरावती विनय देशमुख गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी दाखल झालेत व्हेरिएशन अँड व्हरायटीज असणार हा गोलंदाज सध्याच्या घडीला टीम श्री सोमजाई शेनवैया संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला हाफ ट्रॅकर बोल्ड डासिंग डाऊन द विकेट ट्रॅप आखलं मैदानाच्या आतमध्ये कीपर बारक्याच्या माध्यमातून अगदी जर आपण पाहिलं तर मागच्या ओव्हर मध्ये मनीषच्या अगेन्स्ट स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं जितू मळेकरने केला यावेळेस ट्रॅप आखलं स्लोवर मन लेग कटर टाकणारा गोलंदाज विनयला गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलं आणि त्यानंतर विनयनं मैदानाच्या आतमध्ये विकेट सुद्धा प्राप्त केली आहे महत्वाची ही विकेट असेल जो बॅटर जितू मळेकर एक षटकार तर 2 चौकाराच्या मदतीनं 12 बॉल 17 धावा ज्याच्या बॅटमधनं आल्या ना तो सध्याच्या घडीला जितू मळेकर तंबूच्या श्रेयाला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मोठी विकेट मिळते ज्याच्या बॅटमधनं धावा आल्या तोच फलंदाज जितू मळेकर मैदानाच्या बाहेर परतलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 6 रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील रोहित पाटील आणि त्याच्या साथीला मोहित तरण पाटील हे 2 बॅट्समन आता मात्र खऱ्या अर्थानं बॅटिंग इथून करत असताना टीम खारगाव या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील नवकुऱ्याचे फलंदाज बॅटिंग साठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात विनय षटकातील 3रा बॉल हाताळण्यासाठी दाखल झालेत हाफ ट्रॅकर बॉल एक्स्ट्रावरला देखना फटका एक्झिक्यूट केलाय बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा रोहितच्या बॅटमधनं पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती विनय देशमुख दाखल झाले तदनंतर आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजीचा निर्णय यावेळेस घेण्यात आला तदनंतर देखना फटका एक्झिक्यूट केला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गॅप मध्ये बॉल मात्र अलग द कार्पेट सीमा रेषा पार फरार सुद्धा झाला
वेगवान बॉल, यावेळेस गती खूप सारी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज विनयच्या माध्यमातून. आणखीन एक वेगवान बॉल पाहायला मिळाला. डॉटबॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली गेल्या डॉटबॉलच्या मदतीनं. स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्ड वरती धावा सध्याच्या घडीला 30 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 30 धावा या धावफलकावरती आहेत. विनय पुन्हा गोलंदाजी मागवरती दाखल. यावेळेस फटका फसला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. टिपलाय झेल संपलाय फलंदाज रोहित पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक 5वा फलंदाज बाद. टॉस साठी विनंती करूया टीम आरे खुर्द विपक्ष लढत असताना लांडर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तातडीने यायचा. षटक क्रमांक 14 तळण्यासाठी आलेले गोलंदाज विनय खूप सारी चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 विकेट त्यानं या षटकामध्ये प्राप्त केल्या. 4 अवघ्या धावा त्यानं खर्च केल्यात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमृत अंबिलकर हे बॅट्समन दाखल झाले. 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला. या षटकातील हा शेवटचा बॉल. गोलंदाजी मागवरती गोलंदाज विनय देशमुख दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर हा बॉल समोरच्या दिशेने हलक्यात स्टेअर केलं क्षेत्ररक्षक बॉल वरती आले. चांगली फील्ड आपल्याला पाहायला मिळाली. अडवतील फेकतील तद्वर इथे एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती. पहिला 24 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिली 4 षटक संपुष्टात आले. पहिल्या 4 षटकामध्ये बॅटिंग करत असताना जय भवानी खारगाव संघाने धावा बनविल्यात 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. एकंदरीचा विचार केला तर 7.75च्या मदतीनं अद्याप धावा जमा केल्या जय भवानी खारगाव संघाने 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मागवरती गोलंदाज श्री सोमजाई शेनवई या संघाच्या माध्यमातून गणेश शिंदे गोलंदाज मागवरती आल्यात. चला टॉस साठी पुन्हा विनंती करूया टीम आरे खुर्द विपक्ष लढत असताना लांडर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. षटक क्रमांक 5 स्लॉग ओव्हर मध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गणेश शिंदे गोलंदाजी मागवरती टीम शिनवई या संघाच्या माध्यमातून दाखल झालेत. यावेळी 6 बॉल गोल्डन स्पॉट पापित झाला. त्यानंतर वेगाने बॉल निघून गेला. एसटी रक्षक थोडेसे फंबल झाले. त्याचा फायदा उचलला. या दोन्ही बॅटर्सना 22चा इशारा आलाय. 22च्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड 1च्या मदतीनं पुढे सरसावेल. स्कोर कार्ड वरती धावा 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅट्समन अमृत अंबिलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहिले. त्याच्या साथीला मोहित तनपाटील हे 2 बॅट्समन सध्याच्या घडीला बॅटिंग करतात. षटक क्रमांक 5 स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना गणेश शिंदे पुनश्च दाखल झालेत. बॅटिंग मागवरती बॅटर मोहित तनपाटील आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बॉल हलक्यात स्टेअर केला जिथे एक सिंगल सहजरित्या कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज परतले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये मोहित आणि अमृत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावा आल्या. 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्ड वरती धावा 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 मध्ये 3 धावा खर्च केल्या गणेश शिंदे या गोलंदाजानं. षटक क्रमांक 5 स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. या षटकामध्ये गोलंदाज गणेश शिंदेनं सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना मोहित तनपाटील 2 बॉल त्यांना फेस केले. 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अमृत अंबिलकर त्याची साथ देत आहेत. 2 बॉल मध्ये 1 धाव अमृत अंबिलकर याच्या सुद्धा बॅटमधून आली. यावेळी 6 बॉल टप्पा पडला. अनएक्सेप्टेड बाउन्स या बॉल वरती प्राप्त झाला. यष्टिरक्षकाचा वेध घेणारा हा बॉल इथे मात्र निर्धाव घोषित केला गेला. या डॉटबॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्ड वरती धावा या 34 या आकड्यावरती स्थिरावल्या गेल्यात. अजून सुद्धा या इनिंग मधील शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. चला टॉस साठी आपण पुन्हा विनंती करूया टीम आरे खुर्द विपक्ष लढत असताना लांडर या दोन्ही टीमला विनंती असणार आहे की आपण टॉस साठी या. ओ पिच बॉल लॉफ्ट केला. फटका इथे फसला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. जज करत असताना आपल्याला पाहायला मिळाले चूक झाली असेल. इथे धरतीला दान झाल्या. 2 धावा इथे हर्षित करण्यात आल्या. 2च्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचती 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती. तिथून सुद्धा विचार केला ना तर अजून सुद्धा
या षटकातील 2 बॉलचा खेळ शेष आहे. आपलेचा बॉल तिथे क्षेत्ररक्षक गली रिचर मध्ये बॉल वरती आल्यात. एक सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. आता मात्र विकेट सॅक्रिफाइस करावी लागणार आहे. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अमृत अंबिलकर हे बॅट्समन मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. साईराज धासाडे हे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या इनिंग मधील हा शेवटचा बॉल. गोलंदाज माग परती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. गणेश शिंदे डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी गणेश शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. या षटकातील शेवटचा बॉल. ओपिच बॉल समोरच्या दिशेने टिकना फटका एक्झिक्यूट केलाय. टीम मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती आलाय. खरा फील्ड बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. शेवटच्या बॉल वरती चौकार. ऍक्शन. चला टॉस साठी आपण विनंती करूया. टीम आरे खुर्द आणि लांडर मधल्या इनिंगचा ब्रेक झालाय. लांडर संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. चला आरे खुर्द संघ आपण चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत का? पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा फलकावरती आल्या. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणाऱ्या 30 बॉल मध्ये विजयासाठी 42 धावेची गरज असणार आहे टीम श्री सोमजाई शेनवई या संघाला. चला टॉस साठी आपण विनंती करूया. टीम आरे खुर्द विपक्ष लांडर मधल्या इनिंगचा ब्रेक झाला. लांडर टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला आरे खुर्द संघ आपण सुद्धा या. आरे खुर्द संघ आपली प्लेइंग 11 ची लिस्ट सुद्धा इथे जमा करा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जातो. एका बाजूला टीम आरे खुर्द विपक्ष लढत असताना लांडर या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाते. सागरजी सोनी साहेबांच्या शुभ हातानं टेल इट इज अ कॉल अँड हेड. टॉस जिंकले टीम आरे खुर्द या संघानं. टॉस जिंकून आपला निर्णय काय असणार आहे? पहिला बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामागचं कारण काय असेल? कारण काय माहिती आहे का, ग्राउंडवरती चेसिंग करायला खूप हार्ड जाते आणि मागची मॅच आम्ही खेळलोय ती 2 आरामिक्स ती बघितल्यानंतर आता बॅटिंग आम्ही घेतोय. एकंदरीत त्या संपूर्ण स्पर्धेकडे पाहता या क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष यांची मेहनत पाहता काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे आणि संकेत देशमुख म्हटलं तर काही प्रश्नच नाही. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस हरलाय परंतु टॉस जिंकला तर आपला निर्णय काय असता? बॅटिंग. आता गोलंदाजी करायचे काय स्ट्रॅटजी लांडर संघाचे पाहायला मिळेल? कमीत कमी स्कोर करू. एकंदरीत विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेकडे पाहता काय सांगाल? आयोजनचा तर काही प्रश्नच नाही आणि अध्यक्षांमुळे आज डबल नाईट खेळायला चान्स भेटला. पहिला त्यावेळेला खेळायला भेटला ना आता केवळ फक्त अध्यक्षांमुळेच. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा माझ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात शिसाई स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर त्याचबरोबरीनं व्हॉइस ऑफ कल्याण नेतिवली प्रथमेश ठाकूर सरांना धन्यवाद. थँक्यू सो मच. तर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद किशोरजी कोकरे सर, आपला मनपूर्वक आभार. मिस्टर के मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल तो शेनवई आणि त्यांच्या विरोधामध्ये कारगाव संघाला आपण पाहतोय. 30 चेंडू 42 धावांची गरज आणि सोहम गोलंदाजी मार्क व स्ट्राइक वरती रोहन असेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. स्टॉपवॉच आम्ही सुरू करणार आहोत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती घणघाती प्रहार. मिड विकेटचा बाहेर पाठवलाय चेंडूला. षटकार.
प्रॉपर टायमिंग. 12th मॅनने मला तर वाटतं पहिलेच अंदाजा लावला होता की पहिल्याच बॉल वरती स्वागत होईल गोलंदाजाचं आणि स्वॅग से करेंगे सबका स्वागत सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहन पाठवला हवाई यात्रेवर सोहमचा विरोधात. षटकार आलाय साइडला. कम बॅक सोहमचा आपल्याला पाहायला मिळाला. तिखट मारा होता बॉडी लाईन वरती आदळला असता चेंडू. अजू मला तर वाटतंय मॉर्निंग सेशन मध्येच मॅच खेळतील. 10वी किंवा 11वी मॅच आहे मला तर वाटतं त्यांची. 10वी मॅच आहे. निवी विपक्ष कारपट्टी. कारापट्टी म्हणजे मला तर वाटतं आता बकासूर खेळेल. सुराग दाभाडे मैदानाच्या आतमध्ये असेल. मिस्टर बकासूर म्हणून त्याची ओळख आहे. बकासूर त्याला का म्हणतात त्याचं कारण आपल्याला मॅच मध्ये दिसेलच. त्यामध्ये तिळमात्र शंका नाही कारण स्पर्धा आठवते दावेरी चषकाची रोहाचा मानाचा कारण तिथे प्लेअर द टुर्नामेंटचा दावेदार. पीएमपी चषकामध्ये सर्वोत्कृष्ट यष्टी रक्षकाचा दावेदार. पीएनपी चषकामध्ये त्याची बॅटिंग देखील तशी आपण पाहिली. मिस टायमिंग फील्डर डाऊन दी बॉल अँड कॅच ड्रॉप. उमेश सर अनुमान लावलाय की आज क्रीडांगणावरती किती झेल सुटलेत. प्रत्येक मॅच मध्ये जवळपास 2-3 जरी आपण कॅल्क्युलेशन लावलं तरी आतापर्यंत 12 ते 14 झेल सुटले असतील. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडासा सुधारणं गरजेचं आहे. बॅटिंग आपण खूप छान पाहिली. बॉलिंग आपण खूप छान पाहिली. पण येस गणराज 11 मध्ये एक क्षेत्ररक्षक मला आठवतोय ज्यानं फक्त फिल्डिंगच्या जोरावरती 7 ते 8 धावा ज्या रोखल्या ना त्या धाटव ब संघाला भरपूर महाग ठरल्या. यापूर्वीच्या मॅच मध्ये एक हाती किल्ला लढवला विघ्नेशनं. चर्चा ती आपण करू या चेंडू नंतर. फटका चांगल्या गॅप मध्ये खेळू शकले नाहीये. क्षेत्ररक्षक आहे समोर. धावसंख्या आपण पाहतोय सिंगल धावफलक पुढे. टोटल स्कोर बोर्ड वरती आपण पाहिली तर आता 8 वर. टार्गेट 42 42 सलक्ष आणि आता 25 बॉल मध्ये करायचा. 36 धावा 34 धावा कारण 2 धावा आल्या त्यानंतर सिंगल. षटकाराच्या नंतर 36 होतं समीकरण. 2 बॉल डॉट आले त्यानंतर सिंगल आली आणि पुन्हा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. 34 करायचा. चेंडू शिल्लक ते 25. पुढचा बॉल. फटका चांगलाय क्लासिकल अंदाजाने एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर पाठवलंय. प्रयत्न तर चांगले झाले. प्रयत्नानं 100 मार्क पण यश फलंदाजाला मिळतंय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट सिक्सर. चांगला फटका होता. प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिला. पहिल्या षटकामध्ये आला 14. 42 पाठलाग करताना पहिल्या षटकात 14 आल्या. पुढच्या 4 ओव्हर मध्ये आता फक्त आणि फक्त 28 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच आरे खुर्द बनाम लांडर या 2 संघांमध्ये असेल. त्रिदेव आणि खारी आपण सज्ज राहा. त्यानंतर निवी आणि कारापट्टी आपण देखील सज्ज राहायचं आहे. धावसंख्या 41 झाल्यात. 42चं लक्ष आहे. त्यामध्ये देखील पहिल्या ओव्हर मध्ये 14 झालेल्या आहेत. अध्यक्ष स्वतः मात्र आतापर्यंत म्हणजे गडात आपण पाहिल्या जवळपास 2 वाजल्यात पण अध्यक्ष इथे अजूनही आहेत. मला तर वाटतं सकाळपर्यंत लास्ट मॅच पर्यंत ते थांबतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेज आंबेकरला आपण पाहणार आहोत. तेज आंबेकर गोलंदाजी मार्क पर. रफ्तार का सौदागर व्हाईट बॉल ने सुरुवात केली. अवांतर दावेनं सुरुवात करत असताना सध्या आपण पाहतो तेज आंबेकरला. वेळ जास्त घेऊ नका विनंती आहे. व्हाईट बॉल ने सुरुवात केली. आता 24 चेंडू आणि 27 करायचा आहे. आरटीपीएल रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये प्रचंड इम्प्रेस केलं होतं तेज आंबेकरनं. रफ्तार का सौदागर त्याला का म्हटलं जातं. रातो के कातिल त्याला का म्हटलं जातं. गती प्रचंड आहे गोलंदाजाकडे. त्या अनुषंगानं रातो के कातिल त्याला म्हटलं जातं. नाईट क्रिकेट मानव निर्मित प्रकाश झोतातलं क्रिकेट खेळण्यामध्ये हाच तर मजा असते.
मॅच इज लागली फाईन लेग ऍक्शन मध्ये आला. एक धाव इथे मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकत असताना आता समीकरण आपण पाहतो येणारे चेंडू शिल्लक असतील ते या मॅच मध्ये 22 चेंडू आणि 22 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. 22-26 समीकरण. फटका मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग. फिल्डर धावल्यात पाठमोरे आणि असे झेल घेणं थोडं कठीणच असतं. तेच आपल्याला पाहायला मिळालं. पाठमोरे झेल टिपणं कठीण असतं. 4 क्षेत्ररक्षक तब्बल तिथे आले होते आणि अखेर एकाने उचललं फेकलं. बघा तिकडे आपले कमिटी मेंबर असतील त्यांना विनंती आपण बघा तिकडे काय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बघा आपल्यामुळे स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं विघ्न कलंक लागणार नाही किंवा स्पर्धेला आपल्यामुळे गालबोट लागणार नाही याची थोडी काळजी घ्या मित्रांनो प्लीज. आयोजक जर इतकी मेहनत करून तुमच्यासाठी इतकी चांगली स्पर्धा भरवत असतील तर आपल्यामुळे स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची थोडी आपण काळजी घ्या. रिक्वेस्ट आहे. राणा 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 या आपण स्टेजवर या. राणा मोरे तुम्ही या स्टेजवर या. चला मॅच कडे लक्ष द्या. चला तिथे कोणी जाऊ नका विनंती आहे. षटक पूर्ण झाले. 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू शिल्लक आहे. उमेश सर मला तर वाटतं आता आराम करण्याची त्यांची वेळ. गडबड सुरू आहे. एक चेंडू शिल्लक आहे. अभ्यास देखील आपण पाहतोय 2 धावा पूर्ण करतात. बॅकअप आहे. उमेश सर धावसंख्या आता आम्हाला सांगतील. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 23 आणि आता 42 चा पाठलाग करताना पहिल्या 2 ओव्हर मध्ये 23 झाल्यात. 18 बॉल मध्ये 19 करायच्यात. 18-19 समीकरण आहे. एकोणीस करायच्यात. आता मॅच मध्ये सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला स्टॉपच सुरू आहे मित्रांनो प्लीज थोडी काळजी घ्या विनंती आहे. वैभव गोलंदाजी मार्क वर आपल्याला पाहायला मिळेल. राणाने मला तर वाटतं 2-3 षटकार लगावलेत. मॅच स्टार्ट करा अंपास. पंचांचं मी कौतुक करेन कारण आपण पाहिलं तर एकंदरीत कोणत्याही प्रकारच्या आतापर्यंत कॉन्ट्रोवर्सी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी होऊन दिली नाहीये. योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला. दोन्ही पंचांचं कौतुक आहे. तयार ऑफ रायझन मध्ये फटका फसलाय. पॉइंटला झेल टिपला. विकेटचं पतन. पहिला धक्का पहिला विकेटच्या शोधात होते आणि पहिली विकेट मिळाली. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज बारक्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रतीश जावरे. चला बघा बॅट्समन वेळ तुम्ही किती घेतात बघा. मॅनेजमेंट कमिटी जी आम्हाला वारंवार सूचना करते ना तीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना त्याच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आमचा कोणत्याही प्रकारचा यामध्ये हातभार नाही आहे. पुढचा बॉल मिस टायमिंग लीडिंग इज टेकन बाय विकेट कीपर सक्सेसफुली. वन मोर विकेट बॅक टू बॅक. दुसरा झटका लागलाय आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आणि वैभवनं कमबॅक करून दाखवलंय. सनी 11 वर्षे आणि वागेश्वर रोट 11th मॅच. राणा मोरे मला तर वाटतं मॅच पूर्वी प्रॅक्टिस गरजेची होती त्यांची थोडी. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती 2 विकेट वैभवनं मिळवल्यात आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर वैभव आपल्याला पाहायला मिळेल. हॅट्रिक संपादित करता येईल का पाहूया. 16 बॉल 19 धावा. वैभव हॅट्रिक बॉल. यावेळेस हलकीशी अपील आपल्याला पाहायला मिळाली. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता जरूर वैभव पण डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सामन्याला देणारं हे षटक असू शकतं कारण पहिल्या 3 बॉल मध्ये 2 विकेट 1 डॉट. इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. वैभव इम्प्रेस करतोय. पुढचा बॉल सॉफ्टरने घेऊन काढण्याचा प्रयत्न. इथे देखील संपर्क नाहीये. इथे देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक 1 डॉट बॉल दबाव वाढवेल. अवघ्या 42 धावांचं लक्ष. पहिल्या ओव्हर मध्ये 14 आल्या होत्या. असं वाटलं की सामना एकतर्फा पाहायला मिळेल. सोमसाई शेनवईच्या बाजूनं पण नाही. कमबॅक करून दाखवलाय वैभवनं देखील. वैभव पुढचा बॉल फुल टॉस. खराब चेंडू आणि कमजोर चेंडूवरती प्रहार केलाय. तो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज गणेश देशमुखच्या बॅटमधनं दर्शनीय षटकार. 13-13चं समीकरण असेल. 13 बॉल 13 धावांचं इक्वेशन मैदानाच्या आत. आणि यानंतरचा सामना आरे खुर्द विपक्ष. लांडर टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला आरे खुर्दनं. त्यामुळे लांडर संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा. जशी मॅच संपेल तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्रिदेव 11 खारी. नंतर निवी विपक्ष कारापट्टी. सुटे बनाम बकासूर. एक चांगली लढत असेल. 13-13चं समीकरण होतं. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये सोमसाई शेनवाई संघासाठी. बघा स्टॉप वॉच सुरू आहे. प्लीज थोडं आपलं सहकार्य महत्वाचं कारण 12 मॅचेस कव्हर करायचे आपल्याला. चला लगेच
सुरू करा. 12 चेंडू 12 धावांची करत असताना गोलंदाजी मार्कवर आता मोहित. लास्ट ओव्हर मध्ये कदाचित वैभव कंटिन्यू करू शकेल जर सामना अंतिम चरणापर्यंत पोहोचला तर. पहिला फुल टॉस लेग स्टंपवर पाठवलं, स्क्वेअर लेगच्या बाहेर. दणदणीत विजाच्या समीप नेणारा चौकार. चौकार आलाय. आता अवघ्या 8 करायच्यात. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11-8 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 11-8 समीकरण आहे. सोमजई शेनवाई संघाला बॉलची मागणी करतात. आय थिंक येस. मॅच स्टार्ट करा. रिक्वेस्ट आहे. मॅच बॉल मिळाला तर प्रेक्षकांना विनंती आपण पाठवून देतो. येस प्रेक्षकांना विनंती मॅच बॉल मिळाला तर आणून द्या कारण आपली स्पर्धा आहे. 11 चेंडू 8ची गरज होती. सिंगल मिळाले तर 10 बॉल 7. 10 चेंडू 7 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामना कोण जिंकेल? एका बाजूनं सोमजई शेनवई संघाला आपण पाहतो 42 धावांचं मापक लक्ष होतं. पहिल्या ओव्हर मध्ये 14 आला होता. सामना तिथून इथपर्यंत रंगलाय. मोहित पहिल्या 2 बॉल मध्ये 5 खर्च केल्यात. फटका, अद्भुत फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्यासाठी तिथे तैनात ठेवण्यात आल्यात. एकच धाव मिळेल. सेकंडचा कॉल बॅकअप दूर. धाव नाही मिळणार. धाव मिळणार नाही. एकच धाव. धावसंख्या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा इक्वेशन मध्ये बदल. आता येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 6 करायच्यात. 9 चेंडू 6 धावा. नऊ 6 समीकरण आहे. परत या 9-6 समीकरण होतं. उंचावलाय. लांबी देखील चांगली प्राप्त झाली. आता चौकार की षटकार? पंचाचा इशारा षटकार. आणि अशा प्रकारे सामना इथे जिंकलेला आहे तो सोमजई शेनवईने 8 विकेटनं हा सामना जिंकला. अभिनंदन सोमजई शेनवई संघ.